महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्याच्या उपराजधानीमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे। नागपुरातील या गोळीबाराच्या घटनेमध्ये एकाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे। शहरामधील पॉश समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरामध्ये गोळी झाडून एकाची हत्या करण्यात आली आहे। शोशा लाउंज अँड रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी यांच्यावर गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि पुढील कारवाई सुरू केली। मात्र गोळीबाराच्या या घटनेने शहर पुन्हा एकदा हादरलंय। पुढे आलेल्या माहितीनुसार नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोकुळपेठ बाजार परिसरातील शोशा लाउंज अँड रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी हे रात्री मित्रांसोबत बसले होते। मध्यरात्रीच्या सुमारास 4 आरोपी 2 मोटरसायकलवरून त्यांची जवळ आले आणि त्यांच्यावर गोळीबार केला। गोळीबारानंतर उपचारासाठी अविनाश भुसारी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। मात्र ही हत्या नेमकी कोणी आणि कुठल्या कारणातून झाली हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। त्यामुळे पोलीस तपासात पुढे नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गँगवॉरच्या जुन्या वैमनस्यातून नागपूरमध्ये अविनाश भुसारी यांचं हत्याकांड घडलं असावं असा प्राथमिक अंदाज अंबाझरी पोलिसांनी व्यक्त केलाय। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास 2 दुचाकीवरून 4 आरोपी आले। त्यांनी मित्रांसोबत बसलेल्या अविनाशवर 6 राऊंड फायर केला आणि पसार झाले। आरोपींची ओळख पटली असून आरोपींच्या शोधासाठी 2 पथके तयार करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत यांनी सांगितलंय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।